काय झालं? कुठे काय? चल मग ग्रंथ वाचायला. नाही नाही आता नको. ते काय ना माझं डोकं खूप असं दुखतंय, जड झालंय. उद्या बघूया ना आपण. उद्या थोडस वाच ना. तुम्हाला कळत नाहीये का हो? आणि तुम्हाला तुमच्या ताईने काय सांगितलं? माझी काळजी घ्यायची, हो ना? मला आरामाची गरज आहे. कळत कसं नाही तुम्हाला? कोणाचं आहे? नेत्राताई. मग उचलू नकोस. आत्ता उचलला नाही ना तर कटकट करेल ती. एकदाच काय ते बोलून घेते म्हणजे कसा त्रास जाईल माझा. तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा. हो. हा. बोल. हे मी काय चाललंय? तू फोन का नाही केला मला? मी कधीची वाट बघते तुझ्या फोनची. कशाला? कशाला म्हणजे? एकतर बेळगावहून कोणालाही काही न कळवता निघून गेलीस कुठेतरी. तू काय करतेस, कुठे आहेस, आम्हाला कळायला नको? आहे इकडेच आहे मी. आहे एका ठिकाणी आहे मी. एका ठिकाणी म्हणजे? ते नवी मुंबई. हा तिकडे आहे मी. नवी मुंबई? हो. मला ना इकडे चांगली नोकरी मिळाली, तुझ्यापेक्षाही चांगली. कुठे मिळाली नोकरी? म्हणजे नक्की काय काम करतेस तू? आणि तिकडे होतीस ना बेळगावला, मग अशी नवी मुंबईची नोकरी कशी मिळाली? अच्छा, तुला कधीपासून ग माझी एवढी काळजी? हेमे, मी तुझी मोठी बहीण आहे. काळजी वाटते मला तुझी, म्हणून विचारते. हो माहितीये, मोठी बहीण. चल ठेवते. हेमे ऐक, मला फक्त सांग, तू नक्की कुठे काम करते? मला जागेचं नाव सांग. आणि राहतेस कुठे? नाहीतर थांब, मी तुला व्हिडिओ कॉल करते, मला तुला बघायचं. व्हिडिओ कॉल? नाही नको, मला काम आहेत. मी ठेवते फोन. चल. अगं फक्त एक. तुझं आणि अद्वैतचं ममतावरनं काय बोलणं झालं एवढं? घरी आल्यापासून अद्वैत बेडरूमच्या बाहेर पडला नाही. तुला मला काय सांगायचंय ममताबद्दल? काही सांगायचं नाही साहेब, विचारायचंय. विचार. इतकी वर्ष तुम्हाला वाटत होतं की ममता मावशी चारित्र्यहीन आहेत, पण मग मी तुम्हाला भूतकाळात घडलेल्या काही घटना सांगितल्या. ते सगळं ऐकून आजही तुम्हाला असं वाटतंय की ममता मावशी आणि रुपालीबाई साहेबांच्या पहिल्या नवऱ्यामध्ये काहीतरी होतं. या घरात सगळ्यात जास्त तुम्ही ओळखत असाल ना ममता मावशींना. तुम्हाला खरंच वाटतं ममता मावशी असं काहीतरी करू शकतात? अनिल म्हात्रेसारख्या माणसामुळे त्यांच्यावर संशय घेण्यात आला, आणि आता सगळं कळूनही एकदाही तुमच्या मनात अपराधीपणाची भावना नाही का आली? हा बोला. नेत्रा, बाळा कामात आहेस का तू? नाही बोला ना. नेत्रा, हेमाची खूप काळजी वाटते ग. तिला फोन केला होता पण ती फोन उचलतच नाहीये. आबा सॉरी, मी तुम्हाला कळवायला विसरले. माझं झालं बोलणं हेमेशी. अगं पण ती आहे कुठे? ती नवी मुंबईमध्ये आहे. तिला नोकरी मिळाली आहे. म्हणजे नक्की काय काम करतं ते मलाही नाही कळलं. मी करेन तिला, उद्या फोन करते तिला. पण तुम्ही काळजी नका करू आणि आईलाही सांगा. बरं आबा, मला जरा बोलायचं तुमच्याशी. बोल ना बाळा. आबा, ममता मावशी आहेत ना, म्हणजे अद्वैत साहेबांची खरी आई. आबा, मला त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. ते आता या जगात नाही आहेत, पण तरीही न केलेल्या गोष्टींची शिक्षा भोगतायत. काय झालंय बाळा? आबा, अद्वैत साहेब आजही त्यांना आई नाही म्हणत. आणि मला ना सतत जाणवतंय की त्यांचं मातृत्व अपूर्ण राहिलंय. खरं आहे ग बाळा. आपलं मूल जर आपल्याला आई म्हणायला तयार नसेल तर आईचं मातृत्व पूर्ण होईल तरी कसं ग?
गेली अनेक वर्ष अद्वैत साहेब त्यांच्यावर राग धरून आहेत आणि मला नाही कळत हे सगळं कसं बदलावं. राग हा कधीही चिरंतन नसतो. तू प्रयत्न कर बाळा, आणि एका आईला तिचं आई पण मिळवून देण्याचं पुण्य लाभेल तुला. पण आबा याची सुरुवात कशी करू? बाळा, मला असं वाटतं अद्वैत साहेबांच्या हातून घरामध्ये शांत व्हायला हवी. त्यासाठी एक होम करावा लागेल, आणि त्या होमाला स्वतः अद्वैत साहेब बसले तर नक्कीच फरक पडेल. चांगला दिवस बघ आणि शांत करून घ्यायला सांगा शेखर साहेबांना. आबा 10 फेब्रुवारीला ममता मावशींचा जन्मदिवस असतो, तो दिवस चालेल? उत्तम दिवस आहे, पण तुला सावध राहावं लागेल. म्हणजे होम केल्यानंतर त्या होमाच्या अग्नीतनं सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, आणि त्या ऊर्जेचा घरातल्या दानवी शक्तींशी सामना होईल. या सगळ्यामध्ये काही अघटितही घडू शकतं ग बाळा. लक्षात येते ना मी काय म्हणतोय ते? हो आबा, मी सावध राहीन. काळजी घे हा, आणि बाकी सगळं देवी आईवर सोडतो, सगळं ठीक होईल. साहेब अद्वैत साहेब ममता मावशींचा फोटो काढायला निघाल्यात. काय? हो साहेब, मला खरंच काही कळत नाहीये. एकीकडे आपण अद्वैत साहेबांच्या मनातून ममता मावशींविषयी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्या मनातला राग वाढतच चाललाय. साहेब तुम्ही लवकर काहीतरी करा. आणि साहेब 10 फेब्रुवारीला ममता मावशींचा जन्मदिवस आहे ना, त्या दिवशी आपण अद्वैत साहेबांच्या हातून ममता मावशींसाठी होम आणि शांत करून घेऊया. तू जन्मतारीख का विचारलीस? सहज नाही, तू गोष्टी सहज करतेस, सहज म्हणत नाहीस. माझं बोलणं झालं आबांशी. आबा म्हणाले जर अद्वैत साहेबांच्या हातून होम आणि शांत झाली ना तर लवकरच चित्र बदलायला सुरुवात होईल. नाहीतर अद्वैत पूजेला तयार होणार नाही. तो मागच्या वेळेलाच कसा बसा तयार झाला होता, आणि तो त्यावेळीच म्हणाला होता की यापुढे मी कुठलीही पूजा करणार नाही म्हणून. साहेब आता तरी ममता मावशींना त्यांचा मान मिळू द्या. त्या आता या जगात नाहीयेत, पण तरी हे घर त्यांचं सुद्धा आहे ना. साहेब तुम्ही करा काहीतरी. तुम्ही अद्वैत साहेबांना तयार करा. चल. आई आई काय होतंय तुला? तू त्रास करून घेऊ नको सुद्धा. मी पाणी देतो तुला. थांब. या हेमाला आता शोधायचं कसं आणि कुठे? नेमकं आता घरातून बाहेर पडणं सुद्धा कठीण होऊन बसलंय. रुपाली, बरी आहेस ना? आई पाणी घे. सावकाश सावकाश. आई काय होतंय तुला? मला कळतच नाहीये रे काय होतंय. मला हे सगळं चाललंय ना, हे सहन नाही होते खरंच. मला जरा शांतपणे बसायचंय, शांत राहायचंय. शांतपणे बसते मी जरा. पली, तू ठीक आहेस ना? अद्वैत चल, आपल्याला निघायला हवा. बाबा मला आधी सांगा, हे जन्मदिवसाचं कुठून आलं मध्येच अचानक? तुला मी सांगतो नंतर समजावून. आत्ता नको, आत्ता उशीर झालाय, आपल्याला निघायला हवं. मी आलोच. मी आलेच. हीच संधी आहे रुपाली, आत्ताच निघायला हवं. बंटी काय
ताई कळलं काही हेमाबद्दल? मलाच काय विचारतोयस? अगं मला वाटलं तू गेलीस तिला शोधायला. तू काय झोपा काढत होतास? हो नाही म्हणजे ती हेमा पण झोपलीच होती ना, म्हणून मी पण झोपलो होतो. उठून बघतो तर ती अचानक गायब. अरे पण तू शोधलंस का तिला? बंटी हा हा मी आपल्या एरियामध्ये बघून आलो, पण कुठेच नाही ती. फोन पण इथेच ठेवून गेली. तुला कळतंय का बंटी? ग्रंथ घेऊन पळाली आहे ती. नेत्राला भेटायला आमच्याकडे आली किंवा तो ग्रंथ घेऊन बाबोशीत गेली तर काय होणार आहे आपलं? हे बघ ताई, माझी काही चूक नाही याच्यात, माझी काही चूक नाही. मी 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 व्यवस्थित लक्ष ठेवून होतो तिच्यावरती. अरे तुला माहितीये का, ती ग्रंथ वाचायच्या आधी ना व्यवस्थित होती. ग्रंथ वाचायला लागला बसतो ना अशी विचित्र वागायला लागली ती. तू लक्ष ठेवायला हवं होतंस तिच्यावर बंटी. मी जीव धोक्यात घालून तिच्यावर लक्ष ठेवत होतो. जरा माझा डोळा लागला आणि अचानक निसटली ना ती. तो ग्रंथ ना जाम डेंजर गोष्ट आहे. ते तर आहेच बंटी. त्या ग्रंथामुळेच एवढं सगळं घडतंय म्हणजे नक्कीच त्या ग्रंथात काहीतरी आहे. त्रिनयना देवीचं गूढ त्या ग्रंथातच असणार. नेत्रा अशी का वागते त्या ग्रंथावरूनच कळणार आपल्याला बंटी. पण मग आता ममता मावशी, गोष्टी बदलत आहेत. शेखर साहेबांपासून बदल घडायला सुरुवात झाली आहे आणि मला खात्री आहे आता अद्वैत साहेबांचंही तुमच्याबद्दलचं मत नक्की बदलेल. नेत्रा काय करतेस तू? हे त्या बाईचा जन्मदिवस वगैरे सगळं तू भरवलंस ना बाबांच्या डोक्यात. नेत्रा, तू माझा जीव वाचवलास. आज तुझ्यामुळे मी इथे उभा आहे. आय एम ग्रेटफुल. पण हे सगळं जरा आता अति होतंय नेत्रा. प्लीज तुम्ही चुकीचा अर्थ नका काढू. हे जे काही चाललंय ते तुमच्या आणि या घराच्या चांगल्यासाठी चाललंय. काहीही चांगलं होत नाहीये. या सगळ्यामुळे माझ्या आईला त्रास होतोय. ज्या आईने तुम्हाला जन्म दिला तिला होणाऱ्या त्रासाचं काय आहे? का तुम्ही त्यांच्यावर रागराग करता? काही फोटोज पाहून त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे तुम्ही हेच समजून चाललात की ती चारित्र्यहीन आहेत. पण त्या आरोपांमध्ये किती सत्य आहे, किती गैरसमज आहे, ते तुमचं तुम्हालाही माहित नाहीये. मग तुला माहितीये का सत्य काय आहे ते? तुझा काय संबंध आहे या सगळ्याशी? माझा काय संबंध आहे ते मलाही नाही माहित. पण तुम्हीच विचार करा, जर शेखर साहेबांचा गैरसमज दूर होत असेल तर त्यामागे काहीतरी कारण असेल. मला या सगळ्या नॉनसेन्स गोष्टींमध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. मला ऑफिसला जायचंय, लेट होतं. घरी नाही, निदान बाहेर तरी माझ्याशी सगळं क्लिअरली बोलाल म्हणून थांबवली गाडी. बाबा मला सांगाल हे सगळं काय चाललंय? म्हणजे बाबा तुम्हाला सगळं माहिती आहे. नेत्राचं ऐकून करताय ना तुम्ही हे सगळं? हो. पण का? नेत्रा आधी माझी सुरक्षा कवच वगैरे होती आणि आता ती काय तुमची आध्यात्मिक सल्लागार वगैरे झाली का? अद्वैत, या सगळ्यात काय चुकीचं आहे? बाबा काय चुकीचं काय बरोबर यात मला पडायचंच नाहीये. मला हे सगळं आवडत नाही, एवढंच आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, नेत्रा आपल्या घरात राहतीये. तिला आपण आपल्या घरातलं मानतो. याचा अर्थ असा नाही होत की घरातली प्रत्येक गोष्ट आपण तिला सांगितलीच पाहिजे. त्या बाईबद्दल, ममता राजाध्यक्ष बद्दल तुम्ही सांगितलं ना नेत्राला? तू विसरतोयस, नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे. तिला कोणी काही सांगण्याची गरज नाहीये. सगळ्यांचा भूतकाळ माहिती आहे. बाबा काय बोलताय तुम्ही? येस. मला प्लीज जरा सांगा हे सगळं काय आहे. अद्वैत, ममताच्या बाबतीत जे काही घडलं या सगळ्याचा मी पुन्हा एकदा नव्यानं विचार करतोय. कारण रागाच्या भरात आपण चुकीचे निर्णय घेतो, समज गैरसमज होतात. मला क्लॅरिटी हवी आहे. घाईघाईत माझ्याकडनं काही चुकीचा निर्णय घेतला गेला नाहीये ना, काही गैरसमज तर झाला नाहीये ना? बाबा पण आता इतक्या वर्षांनी. आणि बाबा जर काही गैरसमज असता तर तो त्या बाईने क्लिअर केला असता. आत्महत्या केली नसती तिने स्वतःची बाजू पटवून दिली असती. ज्या व्यक्तीने ममता मावशींना गच्चीवरून खाली ढकललं होतं ती व्यक्ती एकच आहे, रुपाली बाई साहेब.
आणि बाबा या सगळ्यात आपण आईचा सुद्धा विचार करायला हवा. नेत्राचं ऐकून आपण आईला हर्ट करून कसं चालेल? अनिलकडे सुरक्षित राहील हा ग्रंथ. अनिल फोन का नाही उचलत आहेत? उचला फोन. आता हा ग्रंथ घेऊन घरी जायचं म्हणजे पुन्हा टेन्शन. फोन उचलत नाहीयेत म्हणजे घरीच घेऊन जायला लागणार आता. आपण ज्या सबस्क्रायबरला कॉल करत आहात तो आता कॉल घेण्यास उपलब्ध नाही. कृपया थोड्या वेळानंतर कॉल करा. तू इथे काय करतेस? मी टेलरकडे म्हणजे एम्ब्रॉयडरी वाल्याकडे आले होते. घरीच चालले आता. गाडी कधी आणलीस? अहो पार्किंगचा केवढा प्रॉब्लेम आहे इथे. बरं बस गाडीत, मी तुला सोडतो घरी. नाही नाही, तुम्ही कशाला उगाच वेळ घालवताय? मी जाते ना रिक्षाने, तुम्ही निघा. अगं बस, मी ऑफिसला चाललोय पण घरावरून जाईल. बस. काय ग हे पिशवीत काय? कॅटलॉग आहे अहो एम्ब्रॉयडरीचा. घरातले पडदे किती खराब झाले. म्हटलं जरा नवीन पडदे घेऊ, एम्ब्रॉयडरी करू, जरा चांगलं वाटेल ना. तुम्ही कुठे गेला होतात? आधी ऑफिस मध्येच आहे ना? मी चाललोय जोशी गुरुजींना भेटायला. कशाला? तुला माहितीये ना, अमृताचा जन्मदिवस जवळ येतोय. त्यानिमित्तानं घरात शांती करायची आहे, त्याबद्दलच बोलायचं मला त्यांच्याशी. खरंच खूप बरं वाटलं मला शेखर. म्हणजे मला असं सतत वाटतं की वर्षातून एकदा तरी ममताताईंसाठी काहीतरी करायला हवं आपल्याला. म्हणजे त्या जिथे कुठे असतील तिथे शांती मिळेल त्यांना. काय झालं असं का बघताय? नाही काय नाही, हे अद्वैतला समजव. काय समजवायचं काय त्यात? त्याला तुझी काळजी वाटते आणि या सगळ्यात तू दुखावली जाशील असं वाटतंय त्याला. काय म्हणजे यात दुखावण्यासारखं काय शेखर? माझी आहे ती पिशवी. अधिष्ठान लाभलेली ही त्रिनयना देवी घुंगरू स्वरूपात त्रेतायुगापर्यंत पडून होती. साहेब या ना आत या. तुमचं काही बोलणं झालं का अद्वैत साहेबांशी? झालं, बोलणं झालं. काय म्हणाले? तो नाही सुद्धा म्हणाल नाही आणि हो सुद्धा म्हणाल नाही, पण मला खात्री आहे तो तयार होईल. पण त्याच्याकरता सुद्धा हे एवढं सोपं नाही आहे. मी आता तुझ्याशी वेगळ्याच विषयावर बोलायला आलोय. थोडं टेन्शन आहे. बोला ना, काय झालं? जे गुरुजी, जोशी गुरुजी आपल्याकडे शांत करायला येणार होते, त्यांच्याशी माझं बोलणं सुरू होतं. त्यांचा फोन आला होता. ते म्हणले की त्या दिवशी नेमके ते अवेलेबल नाही आहेत, बिझी आहेत.
पण मग दुसरे एखादी गुरुजी असतील ना तुमच्या ओळखीतले, त्यांना बोलवा. ओळखीतले गुरुजी आहेत, पण त्या दिवशी नेमके सगळेच बिझी आहेत. खरंच बिझी आहेत का आधीच्या गुरुजींबरोबर जे काही घडलं त्यामुळे ते यायला तयार नाही आहेत हे कळायला काही मार्ग नाही. आता काय करायचं नेत्रा? साहेब, आबा तर म्हणाले होते की शांत व्हायलाच हवी. शांत झाली तरच गोष्टी बदलायला सुरुवात होईल ना. मला काय वाटतं, तुझ्या आजोबांनाच विचारलं तर? तुझ्या आजोबांनी येऊन शांत आणि होम केलं तर जास्त बरं नाही का? हे बघ, जेव्हापासून तू मला सांगितलंस की घरात शांत करायला हवी तेव्हापासून मलाही असं मनात आतनं वाटतंय की खरंच घरात शांत झाली तर बऱ्याच गोष्टी मार्गी लागतील. आपण तुझ्या आजोबांनाच बोलूया ही शांत करायला. तू प्लीज त्यांच्याशी बोल. का मी बोलू हवं तर? नाही, मी बोलते त्यांच्याशी. ठीक आहे, कळव मला काय म्हणतायत ते. हो. येतो. आधी इकडे बघ, मला सांग कसला विचार करत होतास तू नक्की? म्हणजे शेखर शांत वगैरे करणार आहे ते सगळं चाललंय का डोक्यात? आई, ते शांत वगैरे करण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. मला नाही आवडत हे सगळं. पण बाबा बघितलंस किती ऍडमेंट आहेत, ऐकायलाच तयार नाहीये. हो, पण ते बाबा आहेत ना तुझे, तुझ्या भल्याचाच विचार करणार आधी. आई, एखाद्या गेलेल्या व्यक्तीसाठी हे सगळं करून काय भलं होणार आहे? बरं, या सगळ्यात तुझं काय होतंय, तुला काय वाटतंय याचा विचारच करत नाहीये ते. माझं काय आहे आधी? या घराचं चांगलं होणार असेल ना तर माझा जीव गेला तरी काही हरकत आई, प्लीज डोंट से दिस अगेन. नाही. मी खरंच म्हणतेय, हे घर म्हणजे जग आहे माझं, आणि माझं जग हे सुखातच असायला हवंय आधी. काय गंमत आहे ना. म्हणजे जिच्यामुळे हे घर व्यवस्थित उभं आहे तिचा विचार न करता बाबा एका गेलेल्या बाईचा विचार करतात. जाऊ दे ना, नको आता विषय, सोडून दे सगळं. नाही, हे जे काय ना शांत, पूजा, होम ते सगळं करेन मी. होऊन जाऊ दे एकदा ते. पण त्यानंतर तो फोटो एक सेकंड सुद्धा मला या घरात नको. एकतर नेत्रासाठी तो फोटो या घरात असणं चांगलं नाही, आणि मुळात मला नकोच आहे तो फोटो या घरात. हे बघ, नको विचार करूस आता. थोडं खाऊन घेतोस का? मी घेऊन येते जेवायला. नाही, नको, मला भूक नाहीये. कुठे आहात तुम्ही अनिल? काय, कुठे गायब होता? फोनही लागत नाहीये तुमचा. विसरलीच बायको. अगं तूच म्हटलेलीस ना काही दिवस सुमडीत राहा, मग राहतोय सुमडीत. पण आता तुमची गरज लागेल. बायको बायको बायको, तू मला कितीही लांब केलंस ना तरी माझी गरज तुला लागणारच. बोल, काय मॅटर आहे? अनिल, तुम्हाला कळतंय का? ते ग्रंथाचं प्रकरण भयंकर होत चाललंय. म्हणजे 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 काय खरं काय खोटं, कशावर विश्वास ठेवायचा मला काही कळेना असं झालंय. हो, आता तू वाढीव बोलू नकोस ग, मुद्द्याचं सांग. नेत्राचं वरदान, देवी, हे सगळं मला आता खरं वाटायला लागलंय. म्हणजे नेत्राला खरंच त्रिनयना देवीचं वरदान असावं असं वाटायला लागलंय मला. ती देवी खरंच तिला मदत करते? माहित नाही. मग लोचा आहे, सांभाळून राहावं लागेल. का म्हणजे असं का म्हणताय तुम्ही? बायको, तुला माहितीये मी कुठेतरी ऐकलंय, जिथे देव असतो ना तिथे राक्षसही असतो, आणि जिथे देवी असते तिथे राक्षसीण ही असणारच. तुला काय वाटतं कोण असेल बरं ही राक्षसीण? मला काय वाटतं माहितीये, शेखर राजाध्यक्षांसोबत जिने लग्न केलंय ना तीच असणार ही राक्षसीण. काय वाटतं तुला? तुम्हाला मस्करी सुचतीये? मस्करी आहे ही? अगं मग काय बोलू मी? अगं हे देवी वरदान हे सगळं भंकस आहे ग. अनिल, हे बघ तू थंड घे. जोपर्यंत तुझा नवरा हा अनिल जिवंत आहे ना तुला टेन्शन घ्यायची गरज नाही. कसं समजवू तुम्हाला? मी तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटते आणि सांगते सगळं, पण माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज.
हवंय का हो शेखर? हो बघतो मी. नाही नाही, मला सांगा, मी देते ना शोधून. अगं काही माझे महत्वाचे पेपर्स मी कपाटात ठेवले होते, ते सापडत नाहीये. हे चुकून तुझ्या ड्रॉवर मध्ये नाही ठेवलं ना? बघतो. ड्रॉवर लॉक आहे. चावी दे. रुपाली चावी. नाही, हरवली आहे चावी. तुझ्याकडनं चावी हरवली? कमाल आहे. ह्या घरात सगळ्यात व्यवस्थित तू, आणि तू म्हणते चावी हरवली. शेखर, हरवली म्हणजे ठेवली मी असेल इथेच. मी बघते आणि ड्रॉवर मध्ये असले पेपर्स तर देते तुम्हाला. बर. सापडले पेपर्स? नाही, बघतोय. बघते मी, बघते. बॉडीगार्ड, पटकन भूक लागली मला, पोटात कावळे ओरडतात. हो 5 मिनिटं तुम्ही बसा तिथे, मी आलेच. नाही, मी बसत नाही, मी कांदा चिरून देतो तुला. नाही नाही नाही, मी सगळं करणार, तुम्ही काहीच करायची गरज मी नाही. करतो. साहेब तुम्ही काही करू नका, तुम्ही बसा ना तिथे. तुला हेल्प करायचं म्हणून नाही करत आहे, मला लवकर उपीट खायचंय, भूक लागली म्हणून करतोय. मला करू दे. नेत्रा, मी करतो, तू ते बघ. सावकाश. साहेब, तरी मी तुम्हाला सांगत होते ना, नका करू नका करू. तुम्ही माझं ना ऐकतच नाही. मीच मूर्ख आहे, मी कशाला करायला दिलं तुम्हाला. खूप जमतंय का? नेत्रा, रक्त सुद्धा नाही आलंय, झोंबेल कसं? किती काळजी करतेस नेत्रा? तुला माहितीये, या सगळ्यात तू माझ्या आईपेक्षा वरचढ आहेस. आईपेक्षा वरचढ कोणीच नसतं. शून्य ही ब्रह्मांड ही, सूक्ष्म ही प्रचंड ही, विकास ही विनाश ही, आरंभ ही अंत ही. हे कसं आहे ना बायको, ते म्हणतात ना भाकड कथा का काय, ते तसं आहे. आणि मला नाही वाटत आपल्याला ह्याला काही घाबरण्यासारखं आहे. अनिल, मग ती हेमा असं का वागतीये? अगं, 7.5ची बहीण ना ती, थोडे तरी गुण असणारच तिच्यात. मला वाटतं ती आपल्याला गंडवते, आणि ही नेत्रा तुझ्यासोबत माइंड गेम खेळते. माझं ऐक, आज आपण हे पुस्तक पुढचं वाचून घेऊ, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या मनातली ही भीती काढून टाक. ती नेत्राच काय, ती त्रिनयना देवी जरी उद्या उभी राहिली ना, तरी आपल्या दोघांचं काहीही वाकडं करू शकत नाही. देवी आई, माफ कर मला. मी काल खोटं बोलले अद्वैत साहेबांशी. उद्या शांत करताना ममता मावशींचा आवडता पदार्थ लागेल असं सांगितलं मी त्यांना. पण तुला माझा हेतू ठाऊक आहे ना. ममता मावशी आता या जगात नाही आहेत, पण तरी या मायलेकरांना मनाने तरी एकत्र आणायचंय मला. मी हे सगळं करते कारण कुठल्या ना कुठल्या मार्गाने अद्वैत साहेब किमान ममता मावशींचा विचार तरी करतील. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. तुझीच वाट बघतोय, ऑफिसला पोचायचं वेळेत. हो, निघूयात. आई कुठे आहे पण? ती गेली योगा क्लासला. योगा क्लासला? तिला सध्या गरज आहे त्याची. अपसेट असते ती. अरे रात्री झोपत सुद्धा नाही.
चला. अद्वैत, तुला काही हवंय का? तिकडे काय बघतोस? बाबा, हे ममता राजाध्यक्षाचा आवडता पदार्थ कुठला? ममताला काय आवडायचं? काहीतरी आवडत असेलच ना तिला. ऍक्च्युली उद्या शांत आहे तेव्हा लागेल कदाचित म्हणून विचारतोय. ममताला काय आवडायचं? कार्यकरचा फोन आहे, घ्यायला लागेल. हा बोल कार्यकर. ती मारणार. काय झालं हिला? असं का करते ही? ग्रंथामुळे ताई. ग्रंथ वाचायला लागल्यापासून हिचं असं झालंय आणि दिवसेंदिवस वाढतच चाललंय. वाढू दे, काय व्हायचं ते होऊ दे, पण त्या ग्रंथात काय आहे हे समजायलाच हवं बंटी आपल्याला. वाचेल ना ही? नेत्राला सांग त्रिनयना देवीला विचारायला. हिला सांभाळताना ना घामटा निघाला माझा. अगं आता पोटभर खाखा खाल्लं तरी सुद्धा वांग्याचं भरीत मागते माझ्याकडे. आता मला असं वांग्याचं भरीत कुठून आणू हिच्यासाठी मी याच्यानं? मला वाटतं ही जरी उठली ना तरी वाचणार नाही. 7.5ची टोटल फॅमिली अशीच आहे काय का? ते येणार, ती मारणार. आणि तू तर म्हणत होती ही हेमा मदत करणार आहे ना? ही अशी मदत? काहीतरी गडबड नक्कीच आहे. नाही, हे असंच सुरू राहिलं तर कसं कळणार आहे आपल्याला ग्रंथात काय लिहिलंय ते? आणि ते समजायला हवं ना बंटी. तिनेच लिहिलंय. बंटी, कशी आहे ती हेमा? ऐक, तिला बरं वाटलं की मला कळव. दिवसांमागून दिवस फुकट चाललेत. आजचा दिवसही फुकट गेला ना. झोपून राहिली ती दिवसभर. आणि अरे, मला असं रोजच्या रोज घराबाहेर नाही पडता येणार विनाकारण. पण हे काम लवकरात लवकर संपवायला हवंय बंटी. त्या ग्रंथात काय आहे तिच्याकडून समजून घ्यायचंय मला. समजायलाच हवं ग. हो अर्चू, विधी समजायलाच हवेत ना मला. म्हणून मी येणार नक्की. हो. बिझी आहेस का तू? नाही, अर्चूचा फोन होता रे. माझी योगा क्लासची मैत्रीण, तिच्या मुलाचा साखरपुडा आहे. म्हटलं मलाही विधी समजून घ्यायलाच हवेत ना. येईन मी. तू लवकर आलास ऑफिसमधून? आलो, थोडा वेळ झाला. कसं चाललंय काम? छान चाललंय. ऍक्च्युली मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. काय झालं? बोल. ते ममता राजाध्यक्षला कुठला पदार्थ आवडायचा तुला काही आठवतंय का? म्हणजे काहीतरी आवडत असेलच ना तिला. मी बाबांना विचारलं पण त्यांना काहीच आठवत नाहीये. आणि ती होती तेव्हा तू सुद्धा होतीस ना या घरात. सो तुला काही आठवतंय का असं? खूप वर्ष झाली रे. म्हणजे पण काय झालं अचानक हे सगळं? ते सांगतो मी तुला नंतर. बघतो मी. म्हणजे मी बघतो, मला बनवावं लागेल काहीतरी. आधी काय सुरू आहे सगळं? हे सगळं काय आहे?
शेखर, मी आदूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेते, मी असं काही करत नाही. माझ्या आतवाईपासून शेखर, असं नका करू. तुला लाज नाही वाटत? आतवाईची खोटी शपथ घेतेस ते? घेतं की आतवाईतला आत घेऊन जा. अगं आत घेऊन जा, घेतं की. आदू, शेखर माझं ऐका ना, मी सांगते ते खरं आहे. कसा विश्वास ठेवू मी तुझ्यावरती? तू आता रड, नाही तर वाटेल ते कर. मी तुला कधीही माफ करणार नाही. मला तुझं तोंड देखील बघायचं नाही. नूडल्स. काय? नूडल्स आवडायचे. कोणाला? ममता राजाध्यक्षला नूडल्स आवडायचे. अरे हो, तुला कसं कळलं? केतकी काकू, तिच्या होतं लक्षात. बाबा, नक्की काय झालं होतं तेव्हा? म्हणजे ज्यामुळे तुम्ही या बाईला. काय चाललंय तुमच्या दोघांचं? काही नाही, आम्ही ते सहज गप्पा मारत बसलो होतो. फोटो? काही नाही अगं, ते काही माझ्या फाईल्स जुन्या कामाच्या काढायच्या होत्या कपाटातनं, तेव्हा हा फोटो सापडला. तेवढ्यात अद्वैत आला. म्हटलं बघ, लहानपणी किती गोंडस होत असतो. म्हणजे आता गोंडस नाहीये मी, असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही तसं नाही रे. बरं, एनिवे मी झोपतो. बाबा, सकाळी ती पूजा वगैरे झाल्यावर आपण जरा ऑफिसला जाऊयात. मला काही म्हणजे तुला कोणी काही सांगितलंय का? नेत्रा, काय चाललंय हे सगळं? भूतकाळातलं कळलंय म्हणजे काय? तुला बोललंय का कोणी काही? तुला कोणी काही सांगितलंय का? साहेब, माझे आबा म्हणतात की एका आई आणि मुलाच्या नात्यात राग या शब्दाला जागा नसते. त्यांच्या नात्यात फक्त प्रेम असतं, काळजी असते, आपुलकी असते, ममता असते. पण तरी तुम्ही तुमच्या आईचा एवढा द्वेष करता. साहेब, तुम्हाला नाही कळत आहे, त्यांना ना खूप त्रास होतो या सगळ्याचा. ममता मावशी खूप त्रास होते साहेब. नेत्रा, रिलॅक्स, तू शांत हो प्लीज. मी बसेन, उद्या पूजेला बसेन. मी ती शांतपण सगळी करून घेईन. तू जाऊन झोप आता प्लीज. आराम कर. तुम्ही पण झोपा. साहेब, झोपताय ना? हो, झोपतोय मी. तू झोप. लवकर उठायचंय. हो, गुड नाईट. गुड नाईट. सगळी सामग्री आणली आहे, पण तरीही काही राहिलंच तर मला सांगा, म्हणजे तसं पटकन आणायला. सांगतो. सॉरी, जरा उशीरच झाला. सॉरी, लेट થઈ ગયું. काय करायचंय? नाही, सगळी सामग्री आणली आहे, फक्त बाहेर मांडायचे. ओके. आबा, या केतकी काकू आणि या फाल्गुनी ताई. मी राहू दे आबा. सौभाग्यवती भव. सौभाग्यवती भव. बाबा, बरोबर ना? आबा. आबा, सॉरी. आबा, नेत्रा खूप 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 बोलत असते तुमच्याविषयी. तुमच्याविषयी पण खूप काही सांगत असते मला ती. आम्ही आलो. कापूर घेतलाय, फुलं. नमस्कार राजाध्यक्ष साहेब, नमस्कार. कसे आहात? हे बरं आहे. तुम्ही कसे आहात? त्रिनयना देवीच्या आशीर्वादाने सगळं काही सुरळीत चाललंय. गुड मॉर्निंग. आबा, हातांबाई. आलं लक्षात. कसा आहेस? बरं आहे. कुंकवाचा करंडा बघा ग. हो.
माफ करा, तर उशीर होतोय सगळ्यांना यायला. काही हरकत नाही, सगळे आले की मग आपण विधी सुरू करू. बरं आलं कोणी? तेजस कुठे? तो उठतच नाही ना. वैती आला नाही अजून. अद्वैत कुठे? अरे सासूमा बोलायला गेलाच आहे ना अद्वैत बाईजीने तो. बरं चल मग जाऊया खाली. आधी किती मोठं मन आहे रे तुझं. म्हणजे केवळ दुसऱ्यासाठी, दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून आपल्याला पटत नसेल किंवा आपल्या मनात नसेल तरी गोष्टी करतोस तू. काय झालं, असं का बोलतीयस तू? कळतंय रे मला की तुझी इच्छा नाहीये तरी सुद्धा हे सगळं करावं लागतंय तुला. आणि आजच असं नाही, म्हणजे तू लंडन वरून आलास, त्यानंतर शेखरनी महामृत्युंजयाची पूजा केली, तेव्हाही तुझ्या मनात नव्हतंच ना पूजेला बसणं, पण तरी सुद्धा तू बसलास. आताही नाही का, म्हणजे नेत्रा या घरात राहू नये असंच वाटतंय ना तुला. पण तिला वाईट वाटू नये, शेखरचं मन दुखावू नये म्हणून तू काही बोलला नाहीस तिला. खरंच कौतुक वाटतं मला तुझं. तू नेहमी म्हणतोस ना की माझी आई बेस्ट आहे, पण खरं तर माझा मुलगा सगळ्यात आदर्श आहे. आणि असा मुलगा प्रत्येक आई वडिलांना मिळायला हवा. आई, तुला त्रास होतोय का रे? म्हणजे असं बोलू नये, पण ज्या व्यक्तीला तू तुझ्या आयुष्यात कधी स्थान दिलं नाहीस, तुझ्या मनात स्थान दिलं नाहीस, त्या व्यक्तीसाठी तुला एवढं सगळं करावं लागतंय. आई, हे मी दुसऱ्या कोणासाठी किंवा त्या ममता राजाध्यक्षासाठी नाही करत आहे. हे सगळं मी फक्त आणि फक्त बाबा आणि नेत्रासाठी करतोय. हो, पण आता तू हे सगळं करून घे, म्हणजे मग नंतर तुला जर तो फोटो काढायचा असेल ना घरातून, तर तुला काढता येऊ शकतो ना. म्हणजे शेखर म्हणालेच आहेत ना तसं. चल बघूया काय होतं ते. अशा या त्रिनयना देवीच्या 7व्या कन्येची 7वी कन्या कलियुगात जन्म घेईल. आणि त्यानंतर ह्या शक्तीचा प्रवास थांबून ही शक्ती परमात्म्यात विलीन होईल. कलियुगात 3 जणी, म्हणजे नेत्रा व्यतिरिक्त आणखी 2 जणी आहेत. पण मग या 2 जणी कुठे असतील? त्या नेत्रासारख्याच असतील की काही वेगळं असेल? शोधायला हवं.